आणि आता राज्यात कोणाच्या कोणत्या विधानांनी काय पडसाद उमटलेत पाहूया पुढचं सदर बाईट कट टू कट। सत्ताधारी बोलतायत राज्यात दुबार मतदार आहेत, मग निवडणूक घ्यायची घाई कशासाठी असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। जनता पक्षाचे पण लोक बोलतायत की दुबार मतदार आहेत, शिंदेचे लोक बोलतायत दुबार मतदार आहेत, अजित पवारांचे लोक म्हणतायत दुबार मतदार आहेत। अरे मग अडवलंय कोणी? मग हा निवडणूक घेण्याची घाई का करतात? साधी गोष्ट आहे, मतदार याद्या साफ करा आणि मतदार याद्या साफ केल्यानंतर त्या पूर्ण पारदर्शक केल्यावरती मग जेव्हा निवडणुका होतील त्याच्यानंतर यश कोणाचं अपयश कोणाचं सगळ्या गोष्टी मान्य। पण सगळं लपून 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 छपून जे चालू आहे ते कशासाठी? लाव रे तो व्हिडिओ नंतर राज ठाकरेंनी काढ रे ते कापडचा नारा दिला। बोगस मतदार याद्या मोर्चामध्ये दाखवल्या। लोक म्हणतील की बाबा हे आकडे तो बोलून दाखवलेत, पुरावा कुठे आहे? मी आज तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय ह्या सगळ्या दुबार मतदारांचा। काढते कापड, हे सगळे दुबार मतदार आहेत। हे एवढे सगळे दुबार मतदार आहेत। हे मी तुम्हाला आता जेवढे फक्त मतदारसंघ सांगितले तेवढ्यातले फक्त दुबार मतदार आहेत। म्हणजे तुम्हाला कल्पना येईल महाराष्ट्रामध्ये काय प्रकारचा गोंधळ येतो। आणि एवढे पुरावे दिल्यानंतर देखील हट्ट सुरू आहे की नाही नाही कोर्टाने सांगितलंय जानेवारीत निवडणुका घ्या। कशा घ्या? का घ्या? कोणालाय घाई? 5 वर्ष निवडणुका घेतल्या नाहीयेत, 5 वर्ष। अजून 1 वर्ष गेलं तर काय फरक पडणार आहे? काय फरक पडतो? 5 वर्ष काही फरक नाही पडला, अजून 1 वर्ष गेलं। 2017 पासून सांगतोय मोठा घोळ आहे। दुबार मतदार जर दिसले तर तिथेच फोडून काढा, मग पोलिसांकडे द्या असे आदेशच राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिले। जो मतदार उन्हातारामध्ये रांगेमध्ये उभा राहतो त्याच्या मतांचा अपमान नाही का? म्हणजे मतदारांनी मतदान नोंदवायचं कुठेही करायचं, पण मॅच अगोदरच फिक्स आहे, त्याच्या मताला काय किंमत आहे? आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की आता जी काही कायदेशीर कारवाई प्रोसेसची सुरू आहे, मला असं वाटतं उद्धव ठाकरे आपल्याशी या संदर्भामध्ये बोलतीलच, सांगतीलच आपल्याला, ते सगळ्या गोष्टी सुरू असतील। पण एक गोष्ट आपल्याला सांगतो, जेव्हा कधी निवडणुका होतील, जाता आता फक्त आपल्याला एकच सांगेन, जेव्हा कधी निवडणुका होतील एक तर पहिल्यांदा तुम्ही घराघरामध्ये जा, सर्वजण याद्यांवरती सगळ्यात जोरात काम करा। चेहरे कळले पाहिजेत, एकेका यादीवरचे सगळ्यांना चेहरे कळले पाहिजेत। ती माणसं तिकडे मतदार नोंदणीचे म्हणजे आपल्या मतदाराच्या ठिकाणी बसले पाहिजेत। आणि त्यानंतर जर समजा तिकडे हे दुबार तिबार वाले जर आले, तिथेच फोडून काढायचे। बडवायचे आणि मग पोलिसांच्या हातात द्यायचे। त्याशिवाय हे वटणीवरती येणार नाही, त्याशिवाय हा महाराष्ट्रामधला जो चाललेला कारभार आहे हा वटणीवरती येणार नाही। कल्याण डोंबिवलीच्या मतदारांनी मलबार हिलमध्ये मतदान केलंय। राज्यात मोठ्या प्रमाणात बोगस मतदान सुरू आहे असा आरोप राज ठाकरेंनी केला। हे कल्याण ग्रामीण, डोंबिवली, मुरबाड आणि भिवंडी मधले मतदार आहेत। या इकडच्या मतदारांनी इथल्या मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे। 4500 मतदार हे या ठिकाणी राहणारे यांनी मलबार हिल मतदारसंघामध्ये मतदान केलेलं आहे। त्यातल्या अगदी नावाला म्हणून मी तुमच्यासाठी हे एवढे मतदार आहेत, हे एवढ्या लोकांनी हे तिथे राहत आहेत, तिथेही मतदान केलं आणि मलबार हिल मध्ये देखील मतदान केलं। ह्याच्यातली म्हणून मी आता जस्ट फक्त 3 नावं आणली, प्रभाकर तुकाराम पाटील,
राम महादू भोईर आणि गजानन पुंडलिक भोईर ही त्यांची मतदार यादी आहे. या मतदार यादीमध्ये त्यांनी त्या मतदारसंघांमध्ये देखील मतदान केलेलं आहे आणि मलबारील मतदारसंघामध्ये देखील मतदान केलेलं आहे. मध्यंतरी एक शब्द बोललो तो गाजला, अनाकोंडाला कोंडावंच लागेल नाहीतर सुधारणार नाही, अशी टीका उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर केली आहे. आणि मतचोरी करणाऱ्यांना सांगतो की आज नुसती ठिणगी बघताय, या ठिणगीचा वणवा कधी होऊ शकेल एवढं लक्षात ठेवा. तुमच्या बुडाला आग लावण्याची ताकद या ठिणगीमध्ये आहे. मध्यंतरी एक मी शब्द वापरला तो गाजला. कोणता शब्द तुम्हाला कळेल? शोलेमध्ये एक डायलॉग आहे, दूर गांव में जब आधी रात बच्चा रोता है तो माँ कहती है सो जा नहीं तो. तसं आज तुम्हाला सांगतोय की आता जागे झाल्यात, जागे राहा नाहीतर अनाकोंडा आ जाएगा. या अनाकोंडाला आता आपल्याला कोंडावंच लागेल, कारण नाहीतर सुधारणार नाहीत. मुख्यमंत्र्यांनी मान्य केले की मतचोरी झाली आहे, तुम्ही आमचा पर्दाफाश करून दाखवाच, असं थेट आव्हान उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना दिलंय. मी मुख्यमंत्र्यांना तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने आव्हान देतो आहे की तुम्ही आमचा पर्दाफाश कराच, करूनच टाका एकदा. काय ते दूध का दूध पाणी का पाणी. पण जेव्हा मुख्यमंत्री असं बोलतायत याचा अर्थ मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते मान्य केलंय की मतचोरी झालेली आहे, मतचोरी होते आहे. माझ्या नावाने खोटा अर्ज तयार करण्यात आला, माझं नाव मतदार यादीतून काढण्याचा प्रयत्न झाला, असा गंभीर आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय. आज मी दाखवतो एक असा अर्ज आहे की त्याच्या अर्जाखाली एक शेरा आहे. तो शेरा पहिल्यांदा वाचतो, त्याच्यानंतर मी नाव वाचतो की सदर अर्जाबाबत अर्जदार, आता अर्जदाराचं नाव मी नंतर सांगतो, यांची भेट घेऊन सदर अर्जाबाबतची पडताळणी केली असता हा अर्ज आम्ही केलेला नाही असा अभिप्राय मिळाला आहे. त्या आधारे सदर अर्ज रद्द म्हणजे बाद करण्यात आलेला आहे. आणि हा अर्ज ज्याने अर्ज केलेलाच नाही, आपल्या नावाने ज्याने अर्ज तिकडे कोणी केला हे माहितीच नाही, त्या अर्जदाराने केलाय. आता हा अर्जदार शोधायचं कुठे? तर त्या अर्जदाराचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. उद्धव बाळासाहेब ठाकरे या माणसाने हा व्हेरिफिकेशनचा अर्ज केलाय ऑनलाईन, जो उद्धव बाळासाहेब ठाकरेलाच माहिती नाही. त्याच्यावरती मोबाईल नंबर खोटा आहे. मतजोर जिथे दिसेल तिथे त्याला फटकवा, कायदा हातात घेऊ नका तर लोकशाही मार्गाने फटकवा, असे आदेश उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिले. आजपासून तुम्ही सगळ्यांनी आणि प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक नागरिकांनी ही जबाबदारी घेतली पाहिजे की मतचोर जिकडे दिसेल तिथल्या तिथे त्याला फटकावला पाहिजेच. लोकशाही मार्गाने फटकवा. आता लोकशाहीचा मार्ग तुम्हाला माहिती आहे. आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाहीये, पण कायद्याचा खोटा दांडुका जर आमच्या डोक्यात मारणार असाल तर त्या दांडुक्याचं सुद्धा काय करायचं हा सुद्धा निर्णय घ्यायला ही महाराष्ट्रातली जनता सक्षम आहे. निवडणूक येईल तशी त्यांची दडपशाही सुरू होईल, पण आम्ही सर्व पुरावे घेऊन न्यायालयात जाणार आहोत. न्याय मिळाला तर जनता आहेच, न्याय मिळाला नाही तर जनता आहेच, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे. जसजशी निवडणूक येईल तसतशी यांची दडपशाही सुरू होईल. आम्ही प्रामाणिकपणाने कायदेशीर मार्ग अवलंबतो आहोतच. येत्या काही दिवसात हे सगळे पुरावे घेऊन आपण न्यायालयात जाणार आहोत. बघू न्यायालयामध्ये तरी आपल्याला न्याय मिळतो की नाही याची सुद्धा परीक्षा होईल. निवडणूक आयोग तर तिकडे लाचार झालेलाच आहे. शिवसेनेची केस तिकडे सर्वोच्च न्यायालयात 3-4 वर्ष सुरूच आहे. पण आता मात्र आम्हाला न्याय पाहिजे. सगळे साक्षी पुरावे दिल्यानंतर आम्हाला आता न्याय मिळाला पाहिजे. आणि जर का त्या न्यायालयात न्याय मिळेल अशी आमची खात्री आहेच, पण नंतर जनतेचं न्यायालय या सगळ्या मतचोरांचं काय करायचं याचा निर्णय घ्यायला सक्षम आहे. आजची एकजूट पाहून संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या चळवळीची आठवण झाली, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. आमचं म्हणणं असं अजिबात नाही की आम्ही निवडणुका होऊच देणार नाही.
आम्हाला निवडणुका पाहिजेत. आम्ही सुद्धा यांना एका लोकशाहीच्या मार्गाने ठोकायला आसुसलेले आहोतच. पण सदोष आणि चोरी करून तुम्ही जर का आधीच निकाल ठरवून निवडणुका घेणार असाल तर मग जनतेने ठरवायचे की निवडणुका होऊ द्यायचे की नाही. आजची एकजूट पाहून संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या चळवळीची आठवण झाली अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली. आणि त्याचा परिसर तिचे मूळचे एक प्रकारचा इतिहास निर्माण झालाय हे मूळचे होते. आणि त्यानंतर आज तुम्ही सगळ्यांनी जी जबरदस्त एकजूट दाखवली त्यातून संयुक्त महाराष्ट्र याची जी चळवळ होती त्याची आठवण होती. मुंबईला वाळवीसारखं कुणी खाल्लं, मातोश्री 2 बनवणारे कोण हे जनतेला माहिती आहे अशी टीका भाजपचे अमित साटम यांनी ठाकरेंवर केली आहे. मुंबई शहराला वाळवीसारखं कोणी खाल्लं, मुंबईचा कोपरान कोपरा कोणी विकून खाल्ला, मुंबईकरांच्या खिशावरती डल्ला कोणी मारला, दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या 5% कोण जगतात, ज्यांनी मराठी माणसासाठी काही नाही केलं आणि मातोश्री 2 बनवली, ह्या वाळवीसारख्या या मुंबई शहराला चाटणाऱ्या, खाणाऱ्या, लुटणाऱ्या हे कोणी लुटलंय हे मुंबई आणि महाराष्ट्राची जनता चांगलं जाणते. टीआरपी मिळवण्यासाठी हे सगळं सुरू आहे. एका विदूषकानं ब्रेक घेतल्यानंतर सूत्र दुसऱ्यानं घेतली आहेत अशी ही टीका अमित साटम यांनी राज ठाकरेंवर केली. टीआरपी मिळवण्याकरता आणि आपल्याला मतं देत नाहीये त्यामुळे काहीतरी आता काल एक महाराष्ट्राचे विदूषक यांनी ब्रेक घेतलाय त्यामुळे त्या महाराष्ट्राच्या विदूषकांनी ब्रेक घेतल्याच्या नंतर दुसऱ्या मिमिक्री आर्टिस्टनी त्याच्याकडनं बॅटन हातात घेतली आहे का अशा प्रकारचा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडत आहे. उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाकडे तक्रार करावी, भाषणामध्ये खोटे आरोप करून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे असा पलटवार चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय. मग उद्धव ठाकरेंनी याची तक्रार कुठे केली पाहिजे? आपल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे केली पाहिजे. भाषणामध्ये खोटारडेपणा करून या ठिकाणी जनतेचं लक्ष विचलित करणे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो खोटारडेपणा केला तोच खोटारडेपणा करण्याचा हा प्रयत्न आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी जागा दाखवली आहे त्यामुळे आता काही खोटारडेपणा चालणार नाही. विरोधकांना काही एनजीओ मदत करतायत, मोठ्या प्रमाणात फंडिंग सुरू आहे असा गंभीर आरोप रवींद्र चव्हाण यांनी केलाय. महाराष्ट्राला गतिमान करणं हे ज्या वेळेला महायुतीचं सरकार विचार करत आहे त्यावेळेला काही एनजीओज मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्र असेल, देश असेल, या देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फंडिंग करून या एनजीओच्या माध्यमातून अशा काही मंडळींना खत पाणी घालण्याचा प्रयत्न करतायत. सत्याचा मोर्चा नाही, सत्ता हरवलेल्यांचा शोक मोर्चा होता अशी टीका नवनाथ बन यांनी मवियाच्या मोर्चावर केली आहे. त्यांनी सत्याचा मोर्चा म्हणून याला नाव ठेवलंय. हा सत्ताचा मोर्चा नाही तर सत्ता हरवलेल्यांचा मोर्चा आहे आणि हा संयुक्त मोर्चा जनतेसाठी नाही तर खुर्चीसाठी मोर्चा आहे. महाविकास आघाडीच्या वतीनं अशा पद्धतीचे मोर्चे काढले जात आहेत. हा असत्याचा आणि नौटंकी करणाऱ्याचा मोर्चा आहे. त्यामुळे या मोर्चाला फ्लॉप निवडून आले तेव्हा यांना कुठेही प्रश्न उपस्थित झाले नव्हते. त्यामुळे निवडून आले
तेव्हा यांना कुठेही प्रश्न उपस्थित झाले नव्हते. त्यामुळे आज अशा पद्धतीचा मोर्चा काढण्याचं काम हे महाविकास आघाडी करते. राज ठाकरे पाहुणे कलाकार, महाविकास आघाडीचा चित्रपट पुन्हा फ्लॉप होणार अशी टीका नवनाथ बन यांनी केली. एखाद्या सिनेमामध्ये पाहुणा कलाकार म्हणून जसं येतं तसं या महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे पाहुणे कलाकार म्हणून आता आलेले आहेत. आजपर्यंत महाविकास आघाडीचा चित्रपट फ्लॉप झाला होता. महाविकास आघाडीचा पिक्चर फ्लॉप करण्याचं काम विधानसभेच्या निवडणुकीला केलं, कारण यांच्या चित्रपटामध्ये एकही हिरो नाही, सगळे व्हिलन यांच्या चित्रपटामध्ये भरलेले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांचा गेस्ट अपीयरन्स पाहुणा कलाकार म्हणून राज ठाकरेंना या चित्रपटामध्ये घेण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीनं केलेला आहे. राज ठाकरे या चित्रपटामध्ये पाहुणा कलाकार आल्यामुळं आपला चित्रपट थोडा तरी चालेल असं महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटतं. त्यामुळे राज ठाकरे या मोर्चात आलेत. याचा काहीही परिणाम होणार नाही. विरोधकांचा सत्याचा मोर्चा हा असत्याचा फॅशन शो होता. विरोधक रडीचा डाव खेळत आहेत अशी टीका अमित साटम यांनी केली. जिंकलो की लोकशाही आणि हरलो की मतचोरी अशा प्रकारची भूमिका आहे. आणि त्यामुळे फॅशन स्ट्रीट वरती असत्याचा तमाशा आणि असत्याचा फॅशन शो हा मनसे आणि महाविकास आघाडीने लावलेला आहे. याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेने यांना का घरी पाठवलं याची जर कारणमीमांसा केली असती तर त्यांच्याकरता आणि त्यांच्या पक्षाकरता बरं झालं असतं. परंतु तशी कारणमीमांसा करायची नाही आणि रडीचा डाव खेळायचा. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेने ऑलरेडी निर्णय केलेला आहे, यांना घरी पाठवण्याचा निर्णय केला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निकालाच्या नंतरची प्रतिक्रिया काय द्यायची याची पूर्वतयारी हा मोर्चा आहे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे हा तमाशा आणि रडीचा डाव आहे, याच्यापेक्षा जास्त काही नाही. जिंकलो की लोकशाही आणि हरलो की मतचोरी अशी विरोधकांची भूमिका असते अशी टीका अमित साटम यांनी केली. जिंकलो की लोकशाही आणि हरलो की मतचोरी अशा प्रकारची भूमिका आहे. आणि त्यामुळे फॅशन स्ट्रीट वरती असत्याचा तमाशा आणि असत्याचा फॅशन शो हा मनसे आणि महाविकास आघाडीने लावलेला आहे. याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेने यांना का घरी पाठवलं याची जर कारणमीमांसा केली असती तर त्यांच्याकरता आणि त्यांच्या पक्षाकरता बरं झालं असतं. यानंतर आणखी काही घडामोडी पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा NDTV मराठी.